नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा या संदर्भात आज आपण थोडक्यात अपडेट पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी बांधवांनो, हा जो पीक विमा आहे ते कोणत्या जिल्ह्यातील यादी जाहीर झाली याच संदर्भात आज आपण जरा थोडक्यात माहिती पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत मिळालेला नव्हता, या शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे. हा कोणत्या सालीचा पीक विमा आहे हेही महत्त्वाचं आहे. शेतकरी बंधूंनो, हा जो पीक विमा आहे तो आहे 2020. शेतकरी बंधूंनो, 2020 या वर्षाचा जो पीक विमा आहे तो 220 कोटी इतका हा पीक विमा या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना 2020मध्ये पीक विमा मिळालेला होता आणि काही शेतकरी बाकी राहिले होते, या शेतकऱ्यांना आता हा पीक विमा यांच्या खात्यावर येणार आहे. शेतकरी बांधवांनो, या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या तालुक्यात काही शेतकरी पात्र आहेत अशा पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, त्या यादीत आपले नाव आहे का नाही ते नक्कीच तपासून घ्या. शेतकरी बांधवांनो, 2020 या सालीचा जो पीक विमा आहे यात राहिलेल्या शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे आणि शेतकऱ्यांना ह्या जो पीक विमा आहे हे लवकरच ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या अजूनपर्यंत 2020 या शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी दाखवत आहे, ज्या वर्षी 2020 या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी पीक विमा भरला होता तेवढेच क्षेत्राला हा पीक विमा मंजूर झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, या वर्षीचा जो पीक विमा आहे तोही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊन जाईल. शेतकरी बांधवांनो, कसं वाटलं आजचं एक पीक विमा या संदर्भातील अपडेट? असेच आपल्या शेती निगडीत आणि योजनेअंतर्गत जर अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा. शेतकरी बांधवांनो, चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.